रत्नागिरी एस टी विभागाची आर्थिक परिस्थिती खरंच चांगली आहे का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे। कारण की सोमवारी डिझेल नसल्यामुळे रत्नागिरी डेपोतून ज्या जवळपास 158 फेऱ्या आहेत एस टीच्या या रद्द झाल्या होत्या आणि त्यावेळेला त्यानंतर माहिती जी समोर आली ती अगदीच आर्थिक परिस्थितीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी अशीच आहे। कारण की जवळपास 15 कोटी रुपये हा रत्नागिरी एस टी विभाग देणेकरी असल्याची सध्या माहिती समोर येते। यामध्ये इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्या स्पेअर पार्ट असेल, टायर्स असतील किंवा अगदी कर्मचाऱ्यांचे वेतन असेल, तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च यांचा देखील समावेश आहे। कारण की सोमवारी जवळपास इंधन नसल्यामुळे ज्या काही फेऱ्या रद्द झाल्या त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला। अगदी रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास जवळपास 5000हून जास्त किलोमीटर ह्या एस टी आहेत त्या जिल्ह्यामध्ये धावत असतात आणि त्यासाठी इंधन देखील मोठ्या प्रमाणात लागत असतं। पण प्रत्यक्षात जर परिस्थिती पाहायला गेली, इंधन तुटवडा आणि अगदी एस टी सध्याची परिस्थिती पाहता याबाबत प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित होत आहेत। मुख्य बाब हीच आहे की विविध योजना असतील किंवा विविध माध्यमातून एस टीला उत्पन्न मिळतं असं सांगितलं जातं आहे, पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळं असल्याचं दिसून येतं आहे। कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।